स्वागत करतो आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये। तर आज आपण आपला प्रवास मुंबई ते गोवा असा करणार आहे आणि आता मी जीप पार्किंगच्या इथे आलो होतो, पण एक अपडेट भेटला आहे की बस सध्या इथे नाही आहे। बस आपली ही गोकुळ हॉटेलपासून 4:15 वाजता सुटणार आहे अशी माहिती ओनरकडून समजली आहे। तर आता आपण गोकुळ हॉटेलपाशी जाऊ आणि बाकीच्या प्रवासाची माहिती आपण तिथे घेऊयात। तर मित्रांनो बघा, बरोबर 4:15 वाजता मी बस बोर्ड केली आहे गोकुळ हॉटेल येथून। तिथे खूप रश होता म्हणून मी तिथे काही शूट करू शकलो नाही। तर आता मी बसच्या आतमध्ये आहे आणि बस एकदम फर्स्ट क्लास आहे। पहा पुढे कुठे वेळ भेटला तर मी तुम्हाला बाहेरून आणि आतून दाखवीनच। बस सध्या पिकअप चालू असल्यामुळे पुढे बसता येत नाही कॅबिनमध्ये। आणि ही बस बघा एकदम ब्रँड न्यू आहे, फर्स्ट ट्रिप आहे हिची। आणखीन एक बस होती ती काल सुटली होती मुंबईहून गोव्याला। तर आता तुम्ही बघू शकताय मागे कसं बॅकग्राऊंड आहे इंटेरियरचं, व्हाईट आणि ग्रेमध्ये सर्व कॉम्बिनेशन आहे। तर इंटेरियर मी दाखवतोच तुम्हाला, लाईट्स वगैरे चालू केल्यावर प्रॉपर कसं दिसतं। आणि असाच आपला प्रवास चालू आहे बघा। खूप दिवसानंतर व्लॉग बनवतो आहे त्यामुळे थोडा कॉन्फिडन्स यायला वेळ लागतो आहे, पण नक्कीच हा प्रवास खूप सुंदर असा राहणार आहे। बाकी आपल्या बस जर्नीबद्दल माहिती सांगायची झाली तर आपण मुंबई ते गोवा असा आज प्रवास करतो आहे आणि हा प्रवास तब्बल जवळजवळ 15 तासांचा राहणार आहे। आणि रोशन या ऑपरेटरसोबत आपण प्रवास करतो आहे। यांनी आत्ता जस्टच या नवीन गाड्यात आणि यांची आणखीन एक कोकणात चालते बघा गाडी, मुंबई ते राजापूर। तर त्यांनी या बसेस लॉन्च केल्यात आणि आज त्याचाच प्रवास मी तुम्हाला दाखवतो आहे। आता आपल्या बस जर्नीबद्दल माहिती सांगायची झाली तर 15 तासाचा प्रवास होईल लगभग। आणि डिस्टन्स जो आहे आपला तो अकॉर्डिंग टू गुगल 587 किलोमीटर सांगतं आहे, पण बोरिवलीपासून जास्तच असणार आहे। तर हे बसचं इंटेरियर आहे पहा। काही सध्या बस मुव्हिंगमध्ये त्यामुळे थोडं समजून घ्याल तुम्ही पण। टोटल 36 बर्थ आहे कॅपॅसिटी या बसची आणि 2x1 AC स्लीपर आहे पहा। तर इथे लेफ्ट साईडला डबल बर्थ आहे ज्यामध्ये तुम्हाला ब्लँकेट्स, पिलो, बॅक सपोर्ट आणि चार्जिंग पॉईंट देखील आहे विथ ड्युअल ऑप्शन USB आणि चार्जर। इथे मोबाईल होल्डर आहे, प्लस AC वेंट रीडिंग लॅम्प आहेत इथे देखील। आणि इथे लगेज एरिया आहे बघा, तुम्ही सामान वगैरे ठेवू शकता, बॉटल होल्डर आहे। प्लस हे प्रायव्हसीसाठी दिलेले आहेत बघा कर्टन्स, तिथे देखील कर्टन्स आहे। आणि तिथे एकदम लॉंग विंडो आहे बघा, जिथून तुम्ही एकदम बाहेरील नजाऱ्याचा एकदम अनुभव घेऊ शकता, एन्जॉय करू शकता। बाकी असं आहे, तिथे एक हॅमर आहे सेफ्टीसाठी। आणि इथे रोशनची ब्रँडिंग, रोशन ट्रॅव्हल्स। सेम राईट साईडला सिंगल बर्थ आहे पहा, इथे देखील तुम्हाला ब्लँकेट्स आणि ऑल सर्व प्रोव्हाइड केलेलं आहे, चार्जिंग पॉईंट वगैरे, मोबाईल होल्डर, रीडिंग लॅम्प, AC वेंट, प्लस इथे देखील बॉटल होल्डर आहे, एक हॅमर सेफ्टीच्या दृष्टिकोनातून। आणि ही विंडो जिथून तुम्ही सकाळी गगनबावड्या घाटाचा सुंदर असा नजारा पाहू शकता। बाकी कलर कॉम्बिनेशन जे केलेलं आहे, जे कोणी चूज केलेलं आहे ते एकदम फर्स्ट क्लास केलेलं आहे, कारण की व्हाईट कलर आणि ग्रे कलर कॉम्बिनेशन एकदम मस्त दिसते। जेव्हा रात्री लाईट लागतील तेव्हा मी तुम्हाला दाखवीनच। प्लस इथे वर ब्रँडिंग वगैरे रोशन ट्रॅव्हल्स, नंबरिंग बर्थची, प्लस लाईट्स इथे, नाईट लॅम्प, मागे एमर्जन्सी डोअर आहे, फायर एक्स्टिंग्विशर। एकंदरीत असं काही आहे पहा इंटेरियर। प्लस म्युझिक सिस्टम देखील आहे बसमध्ये। आणि आत्ता आपण आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापाशी। बाकी आपल्या बसच्या रूटबद्दल बोलायचं झालं तर बस मुंबईमधून बोरिवली येथून ही निघते, 4:15 वाजता हिचा टायमिंग आहे। आणि रूट जो आहे हिचा बोरिवली, गोरेगाव, अंधेरी, बँड्रा, सायन, वाशी, पनवेल आणि मग एक्सप्रेसवेने डायरेक्ट कोल्हापूरपर्यंत। कोल्हापूरनंतर मग गगनबावडा घाट, त्यानंतर मग खाली उतरून तालरे, कणकवली, ओरस, मग पुढे मापुसा, पंजिम आणि शेवटी मडगाव बसस्टँड गोवा। असा हा आपल्या बसचा रूट आहे। डॉल्फिन 6:30 वाजलेत आणि आता आपण बांद्र्यामध्ये आहोत। इथे सेकंड ब्रेक घेतला आहे लगेचसाठी
आणि आता लाईट्स वगैरे ऑन केलेले आहेत बससाठी बघा, साईडच्या वगैरे. नाईट लुक एकदम क्लिअर आहे बरं का बसचा. गाडीच्या आतली लाईट एवढी डार्क आहे ना, स्क्रीनमधून बाहेर काहीच दिसत नाही विंडोमधून. दिस वन इज बालाजी. GD आटपाडी 13.5 मीटर, लेलँड BS6 स्लीपर सीटर. आता राईट नाव 9:15 वाजलेत आणि सानपाड्याच्या पुढे बस थांबली. आता वॉशरूम ब्रेक होता छोटासा आणि बहुतेक हे लगेच देखील लोड करायचं आहे. पण आता बघा बसच्या सर्व लाईट चालू केलेत, साईडच्या विंडो रनिंग लाईट देखील चालू आहेत बघा. त्यामुळे बसचा ॲक्च्युअल लुक कसा आहे नाईटचा हा तुम्हाला आत्ता दिसत असेल. बस बाहेरून जसा कलर आहे बसचा व्हाईट, तसाच इंटेरियरला देखील व्हाईटच कलर सिलेक्ट केलेला आहे त्यांनी. सगळ्या लष्करीच लष्करी आहेत. विश्वा कळंबोलीमध्ये आहोत आता आपण. हार बहुतेक परत लावत आहेत, ढिल्ला झाला होता म्हणून. बऱ्याच दिवसाने हायवेवर निघालोय, खूप साऱ्या बसेस आहेत इथे, बट आपली बस एकदम हटके दिसते. 10:30 वाजलेत आणि आता आपली गाडी फ्यूल स्टॉपसाठी थांबले पनवेलमध्ये. आणि इथे आपण क्रू मेंबरची इंट्रोडक्शन करून घेऊयात, कोण आहेत काय. सो आय थिंक इथे टाकी फुल करतील आणि परत मग डायरेक्ट नॉनस्टॉप जाईल आपली गाडी गोव्याला. बाय द वे फर्स्ट ट्रिप असल्यामुळे, इनॉग्रल ट्रिप असल्यामुळे प्रत्येकजण बसकडेच बघतोय, फोटो वगैरे काढतोय, म्हणजे हा एक वेगळाच अनुभव आहे. तुमचं नाव काय? सुलतान देशमुख. सुलतान देशमुख. तर तुम्ही आता मुंबईतून गाडी घेतली आहे, तर तुम्ही कुठपर्यंत चालवणार आहात? गोव्याला जाणार गाडी. गोव्याला. पण सिंगल आहात तुम्ही की डबल आहात? डबल आहे. तर तुम्हाला म्हणजे अनुभव किती आहे ड्रायव्हिंगचा? 25 वर्षाचा. आणि या रूटवर तुम्ही अगोदर ड्राईव्ह केली आहे? हो, केली. आणि कशी वाटते तुम्हाला ही नवीन BS6ची चेसिस चालवायला? एकदम छान वाटते. एकदम छान आहे. आणि आणखीन तुम्हाला असं काही विशेष वाटते का, गाडी नवीन आहे वगैरे? म्हणजे आहे पण भरपूर चेंजिंग झालं पहिल्या गाड्यांपेक्षा, पण एकदम छान गाडी चालवायला. छान गाडी. आणि आता तुम्ही कुठपर्यंत चालवणार आहात? म्हणजे गोव्यापर्यंत तर नाही ना? हॉटेल कोल्हापूरच्या आसपास, कोल्हापूरपर्यंत. ओके. तर हे आपले रोशन ट्रॅव्हलच्या बसचे मॅनेजर आहेत, जिगरभाई म्हणून. तर हे
आपल्याला बसबद्दल माहिती सांगतील आणि बुकिंग वगैरे कशी होते या बसची. तर दादा ही नवीनच बस आहे, तर पॅसेंजरला समजलं पाहिजे की बुकिंग कशी होते. तर मग बुकिंगचे काय ऑप्शन आहेत आपल्या गाडीचे? बसेसचे ऑनलाईनवर रेड बस, आधी बस, यादी, मेक माय ट्रिप हे सगळे पोर्टल आहे. डायरेक्ट रोशन ट्रॅव्हल्सची वेबसाईट पण झालेली आहे. ओके. पण बुकिंग करू शकतात. वेबसाईटमध्ये ऑफिशियल फोन नंबर आहे. हां, फोन नंबरवर पण तुम्ही बुकिंग करू शकता. ओके. सेवन का इंतजार करना होगा। तलेगांव पहुंचा मैं अभी 15-20 मिनट में पहुंच जाऊंगा आपके इधर।
हा 1:30 वाजले आता आणि आता तळेगाव टोलपाशी आली आपली गाडी. तर शॉर्ट लूप एक घेतलाय आपल्या बसने. बरंच ट्रॅफिक होतं घाटामध्ये, जवळजवळ 1 ते 1.5 तास खाल्ला. त्यामुळे वाटत नाही मला तर काय गाडी आपली टायमावर पोचेल हॉटेलवरती. बघा आपली बस. तरी ड्रायव्हरने परत अमृतांजन ब्रिज नंतर खूप गाडी पळवली. स्टील आपण थोडं लेटच आहोत तरी पण. आणखीन पुण्यातला पण पिकअप एक बाकी आहे आणि मग जेवायला गाडी थांबणार आहे. पहिलाच दिवस असल्यामुळे लेट तर होणारच, त्यात काय विषयच नाही. बघा मारो ले रुको गाड़ी जाने दो मार ले फायनली मित्रांनो 2 वाजलेत आणि आता डिनर ब्रेकसाठी थांबली आपली गाडी. तर तातवडे लोकेशन आहे आणि हॉटेल साई दरबार हे आहे. हा ऑफिशियल हॉल्ट नाही ॲक्च्युली, उशीर झाल्यामुळे आज बस इथे थांबवले. ऑफिशियल हॉल्ट इजा डिनरचा आहे बघा. खेड शिवापूर टोल नाक्यानंतर येणार नीलकमल म्हणून हॉटेल आहे जिथे बँगलोरचे वगैरे बसेस थांबतात. तो ऑफिशियल हॉल्ट आहे. बाकीच्या देखील बसेस आहेत पहा इथे खूप साऱ्या. सगळ्या बसेस आहेत बघा इथे. आरोही आहे ही. इथे रोशन आणि GTA स्लीपर बससुद्धा इथेच आले. डिनर वगैरे झालं आहे मित्रांनो. मी काय जास्त जेवलो नाही, लाईटच जेवलो आहे. आणि आज पहिली ट्रिप आहे बघा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज तिकीट फेअर जे होतं ते 900 होतं, पण मॅनेजरने माझ्याकडून 750 घेतलेत कारण की फर्स्ट ट्रिप आहे आणि मी ब्लॉग देखील करतो आहे म्हणून. बाकी नाहीतर हा ऑफ सीझन आहे. ऑन सीझनला तिकीट 1,500च्या वर देखील जाऊ शकतं, म्हणजेच डिसेंबरच्या एंडिंगला. तर इथून आणखीन आपलं 474 किलोमीटर बाकी आहे गोव्यापर्यंत. आणि बहुतेक बस राधानगरी मार्गे जाणार आहे असं बोलत आहेत. मग काय माहीत, शेवटी पुढे कळेलच आपल्याला ड्रायव्हरला विचारल्यावर. आणि फर्स्ट ड्रायव्हरच आपले कंटिन्यू करतात इथून बस. बाकी ओनर वगैरे आणि जे पण क्रू मेंबर आहेत ना ते सर्व कोऑपरेटिव्ह आहे. शूटिंगला वगैरे एकदम प्रॉपर सपोर्ट आहे. त्यामुळे बघूया आता. इथला पुढचा तर रोड आपण मोस्टली कवर केलेलाच आहे. तर आपण प्रयत्न करणार की कोल्हापूरच्या पुढचा जो रोड आहे तो जास्त कवर करण्याचा. तर आता आपली बस बघा दिसते एकदम क्लिअर. 2:15 वाजलेत आणि डिनर ब्रेक संपलेला आहे. आता बस आपली इथून निघेल. एपिटोम ऑफ क्लास, फर्स्ट क्लास. GTA इज लिव्हिंग. सेम बस अशोक लेलँड 13.5 मीटर. आता आपली देखील बस चालू झाली आहे बघा.
व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 7 वाजलेत आणि आत्ता आपली बस किनी टोल नाक्याच्या इथे आले. तर इथे वॉशरूम ब्रेकसाठी थांबली आहे बस. आणि इथून कोल्हापूर जवळजवळ अजून एक अर्ध्या तासाचंच अंतर आहे. बाकी जेवढ्या देखील बसेस घाटात खंडाळ्याच्या अडकल्या होत्या त्या सगळ्या बसेस इथे सोबतच आहे, डॉल्फिनच्या वगैरे. अँड दिस इज द मॉर्निंग लुक ऑफ आवर बस. आनंद गुजरात. स्टील आपल्याला अजून 250 किलोमीटर कवर करायचं आहे गोव्यासाठी. आणि सेकंड कॅप्टननी चार्ज घेतला आहे, नागेश भाऊ असं नाव आहे त्यांचं. नॅशनल चेन्नई एक्सप्रेस. सो लू ब्रेक संपलाय आता आणि आपली गाडी इथून निघते. तर एक अपडेट असा आहे की आपली बस गगनबावडा घाटातून न जाता राधानगरी वाया जाणार आहे. त्यामुळे गगनबावडा घाट तर आज आपल्याला बघायला नाही भेटणार. नेक्स्ट टाईम आपण जर्नी करू तेव्हा नक्की गगनबावडा रूट ट्राय करूया दुसऱ्या कुठल्या तरी ऑपरेटरसोबत. कारण की गगनबावडा घाटात सध्या काम चालू आहे, त्यामुळे तिथून जाता येत नाही आपल्याला. पेट्रोल पंप है, पेट्रोल पंप आगे 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 पेट्रोल पंप है. राइट में हाँ गोवा गोवा. रास्ता गड़बड़ लगा, बहुत छोटा रोड आ गया. देखना यार हमारा किधर बोलता लेफ्ट मार दिया था, बहुत अच्छा किया. थोड़ा 15 किलोमीटर अंदर
फिर हम लोग नॉन स्टॉप आए इधर नाश्ता करते रुके थे पीछे वहाँ हम पानी पीना तो उल्टी कर रहा है। गाड़ी में रुकिए नीचे तक। अर्जेंट है ना।
11:30 वाजता आपली बस हॉटेल साहेब इथे आलेली आहे. ॲक्च्युली ब्रेकफास्ट हॉल्ट असतो, पण आता 12 वाजत आले जवळजवळ, त्यामुळे डिनर हॉल्ट असाय पाहिजे. पण खूप वेळ झाल्यामुळे गाडी कुठे थांबली नव्हती, त्यामुळे इथे थांबली आहे. मोस्टली इथे काय आता ब्रेकफास्ट अवेलेबल नसेल, हे हॉटेल आहे, चहाच असेल अवेलेबल. आणि बाकीची कुठलीच बस थांबली नाही, इंटरसिटीची बस देखील गेली. तर आता आणखीन जवळजवळ 130 किलोमीटर अंतर बाकी आहे आपल्याला कवर करायला. अजून जवळजवळ 3 तास पकडून चला. आणि करंट लोकेशन जे आहे आपलं हे ओसरगाव म्हणून आहे. ॲक्च्युअल ओसरगाव नाही आहे, बट इथे ओसरगावचा लेक आहे. ओसरगाव तिकडे पुढे आहे आणखीन थोडं. आणि हा तुम्ही पाहताय हा NH66 मुंबई गोवा हायवे. आणि इथे आपली बस थांबली ब्रेकफास्ट हॉलसाठी. दीड वाजलेत आणि आता आपण मापुसामध्ये आहे, मापुसा बस स्टँडला. इथे सर्व प्रायव्हेट बसचं पार्किंग आहे बघा. इथे जवळजवळ इथेच बसचं बोर्डिंग वगैरे होतं आणि सध्या लगेज अनलोडिंग चालू आहे. तर आपल्या बसचं ऑफिशियल टाईम इथे येण्याचं 9:15 वाजताचं आहे आणि आता जवळजवळ 1:15 वाजून गेलेत. 4 तासाच्या वर आपल्याला वेळ झाला आहे, म्हणजे 4 तास बस डिले आहे. म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता का. आणि आता इथे एवढी हीट आहे की विचार करू नका. सो चालू आहे अनलोडिंग आणि इथून पुढे मग पंजिम आणि मडगाव लास्ट स्टॉप. रेस्टिंग टाईम आहे बसेसचा. आणि जेवढ्या पण बसेस मुंबईवरून गोव्याला येणार होत्या त्या सर्व बस आज डिले आहेत. आत्ताच जस्ट डॉल्फिनची बस गेली, अजून ती बघा, ती इंटरसिटीची बस अजून देखील इथेच आहे.
फायनली 2 वाजलेले आहेत आणि पंजिममध्ये आली आता आपली बस आणि पंजिमचा ड्रॉपिंग करून आता इथे फ्यूल स्टॉपसाठी थांबली आहे आपली बस. प्लस इथे डॉल्फिनची पण गाडी आहे बघा. बघूया, मडगावला जायचा विचार करतोय पण बसेस तर सर्व इथूनच सुटतात, प्रायव्हेट बस मुंबईला जाणारे रिटर्न. लेट्स सी. सो देअर शी गोज. व्हाईट टायगर. मुंबई ते गोवा हा प्रवास मित्रांनो संपलेला आहे आपला. तर आता बघितलं तुम्ही बस पुढे मडगावला गेली. मी काही मडगावपर्यंत जात नाही कारण की पणजीलाच उतरलो आहे मी. इथे पणजीला आहे ना प्रायव्हेट बसचं पार्किंग आहे, तिथून मोस्टली बसेस सुटतात रात्री मुंबईसाठी. तर विचार आहे इथल्याच कुठल्या तरी नवीन बस बघून त्याने प्रवास करायचा. तर आपल्या प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर 15 तासाचा प्रवास होता पण ॲक्च्युली त्याला 22 तास लागलेत कारण की बस पण नवीन होती, इनॉग्रेशन ट्रिप होती. बस खूप फिरून आली होती मुंबईमध्ये आणि खंडाळा घाटात देखील ट्रॅफिक लागलं परत. त्यामुळे वेळेचं काय आपल्या हातात नव्हतं, तरी पण ड्रायव्हरने प्रयत्न केला म्हणून एवढ्या लवकर आली. आणि जेवढ्या पण बसेस होत्या त्या सगळ्याच लेट आहेत आज मुंबईवरनं गोव्याला येणार आहे. तर कसा वाटला तुम्हाला प्रवास, कशी वाटली ही बस, कसा वाटली ही जर्नी आणि मुंबई ते गोवा हा रूट फायनली आपला कवर झालेला आहे. तसंच आता गोवा ते मुंबई देखील रूट कवर करणारच आहे आपण कुठल्या तरी लेटेस्ट बसने. मी डॉल्फिनची बस बघितली होती, बघूया त्या बसने जमतंय का करायला. आणि रोशन ट्रॅव्हलची बस कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला मात्र विसरू नका बरं का. तोपर्यंत भेटू आपण आणखीन एका नवीन प्रवासामध्ये. पवन GTA वाला आत्ता आला आहे बघा. आय थिंक सर्वात लास्ट हाच असेल.